नमस्कार, मी सूर्यकांत गुरुजी पुणे. मी शुक्रवार पेठ येथे राहतो. माझं एक ऑफिस आहे जेथे मी ज्योतिषी आणि वास्तू हे बघतो. ॲस्ट्रॉलॉजीवर, वास्तूवर भाषण देणे हे सुद्धा करतो. त्यामध्ये स्वतःला अपग्रेड आणि अपडेट करण्यासाठी मी के सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये जॉईन झालो आहे. आणि के सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये आज माझा 10वा दिवस आहे. ज्या दिवशी मी के सिंग ट्रेनिंग सेंटर लावलं त्या दिवशी सरांनी एक माझा छोटासा व्हिडिओ काढला. कंफर्टेबल हो आप? ठीक है, आइए. नमस्कार, मी सूर्यकांत गुरुजी पुणे, राहणार 385 शुक्रवार पेठ पुणे. माझ्याबद्दल थोडी माहिती देतो. मी ॲस्ट्रॉलॉजर, सेलिब्रिटी आणि वास्तुतज्ञ आहे. माझ्या कुटुंबाबद्दल थोडी माहिती सांगतो. माझा मुलगा राजू सूर्यकांत कुंभार तायक्वांदो खेळतो. नॅशनल लेवलचा प्लेअर आहे. एक 2 वेळा कोरियाला जाऊन आलेला आहे. माझी मुलगी रेणुका सूर्यकांत कुंभार, ती पण बॉक्सिंग खेळते आणि ती पण डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आता पोहोचलेली. नमस्कार, एवढं सांगून मी माझ्या भाषेत सांगतो. आणि तो मला दाखवला की तुम्ही चालता कसे, बोलता कसे, तुमचे स्वर कसे आहेत, तुमच्या बोलण्याचं स्पीड किती आहे, याबद्दल सरांनी मला व्यवस्थित समजून सांगितलं. त्यानंतर मी आज तुमच्या समोर 10व्या दिवशी बोलत आहे, ज्याच्यामध्ये माझा बोलण्याचा जो टोन आहे तो बदलला आहे आणि माझ्या बोलण्याचं स्पीड जे आहे तेही बदललं आहे. पहिल्या दिवशी मी 1 मिनिटामध्ये 300 शब्द ते 350 शब्द बोलत होतो. त्यामुळे मी जे काय बोलतो आहे ते माझ्या श्रोत्यांना किंवा मी ज्यांच्याशी बोलतो त्यांना व्यवस्थित कळत नव्हतं. पण आता 1 मिनिटामध्ये 125 ते 150 शब्द मी व्यवस्थित बोलतो आहे. आणि माझा बोलण्याचा टोन जो आहे, म्हणजे आवाज, व्हॅल्यूम, तो कधी वर न्यायचा आणि कधी खाली आणायचा हे सरांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. प्लस तुम्ही तुमचं बॉडी लँग्वेज कसं पाहिजे, तुमचं फेसिंग कसं पाहिजे, तुम्ही आय कॉन्टॅक्ट कसे केले पाहिजे, तुमचा क्लायंट बसताय तर त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट करून कसं बोलायचं, प्लस चालताना कसं चालायचं, हातवारे कसे करायचे, माईक कसा पकडायचा, तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेल्यावर किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये गेल्यावर किंवा आता स्टेजवर जाता तर तिथं कसं वावरायचं, तुमचं बॉडी लँग्वेज कसं पाहिजे, दरवाज्यातनं आत एंटर कसं व्हायचं. आता मी तुमच्यासमोर जे हातवारे करतोय, हातवारे करून करून जे बोलतोय ते पण आधी मला येत नव्हतं. माझे हात नेहमी असे खाली लटकलेले असायचे, पण ते हात असे वर घेऊन व्यवस्थित माईक पकडून कसं बोलायचं याबद्दल आता मला व्यवस्थित सरांनी सांगितल्यामुळं मी तुमच्यासमोर इतकं व्यवस्थित बोलतोय व तुमच्यासमोर जे काय प्रदर्शन चांगल्या प्रकारे करतोय त्याबद्दल हे सर्व जे शिकलो आहे ते के सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये कमल सरांनी आम्हाला व्यवस्थित शिकवलं आहे. आणि कमल सरांची एक चांगली गोष्ट सांगतो. कमल सर जेव्हा पण तुम्हाला शिकवतील त्यावेळी ते कधी थकणार नाहीत. त्यांची जी ऊर्जा आहे ती कंटिन्यू, त्यांची ऊर्जा ती तशीच राहते आणि तुम्हाला शिकवताना ते कधी रागावणार नाहीत किंवा त्यांना राग येत नाही. हाही त्यांचा चांगला एक प्लस पॉईंट आहे. त्यामुळे मी अशी सजेशन देतो की तुम्ही के सिंग ट्रेनिंग सेंटर जॉईन करून तुम्ही स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करून घ्या. नमस्कार.